सर्वप्रथम आपल्या सर्वांना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आजच्या होऊ घातलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण इथं सहभागी झालात. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आज अक्षय तृतीया बसवेश्वर जयंती ह्या जयंतीच्या आपल्याला शुभेच्छाही देतो आणि आपण इथं आल्याबद्दल आपला आभारही व्यक्त करतो. आपण 2 वर्षाखाली एक अशीच पत्रकार परिषद ह्याच बँकेमध्ये घेतली होती. गेल्या वर्षी निवडणुकीच्या आचारसंहिता आणि सगळ्या कार्यक्रमामुळे आपल्याला ही पत्रकार परिषद मार्च अखेर त्यावेळेस घेता आली नव्हती. पण प्रथेप्रमाणे आमच्या संचालक बोर्डाने हे ठरवलं होतं की प्रत्येक आपल्या फायनान्शियल आर्थिक वर्षानंतरचा जो काही लेखाजोखा असेल ही सहकार क्षेत्रातली काम करणारी बँक आहे, जनतेच्या शेतकऱ्याच्या पैशावर काम करणारी बँक आहे, त्यांच्या हितासाठी काम करणारी बँक आहे. तर आपल्या सर्व सभासदांना, आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना आणि राज्यामध्ये ह्या सहकार क्षेत्रातला जो काही कारभार पारदर्शक पद्धतीने होतोय ज्याची मुख्यमेढ आपले आदरणीय नेते लोकनेते विलासराव देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, निलंगेकर साहेब असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष या जिल्हा बँकेचा कारभार आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब पाहत आहेत. त्यांच्या सहकार्याला आताचे सहकार मंत्री आपले बाबासाहेब पाटील असतील, संचालक बोर्ड असेल आणि प्रत्येक संचालक बोर्डाने तीच शिस्त, तीच पद्धत पुढे कायम ठेवली. त्याच पद्धतीने आज तागायत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार सुरू आहे आणि त्याचा लेखाजोखा आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावा. जे काही जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे ते आपल्या समोर मांडावं, त्यासाठी ही पत्रकार परिषद आज आम्ही इथं बोलवलेली आहे. आता त्यांच्या प्रास्ताविकामध्ये देवदुर्ग साहेबांनी जे काही मुद्दे आपल्या समोर मांडल्या, काही अपेक्षा आपल्याकडून त्यांनी व्यक्त केल्या, काही थोडीफार त्यांची निराशा त्यांनी व्यक्त केली, ती मनावर घेऊ नका. आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, एक चांगला मुहूर्त आहे आणि आजच्या मुहूर्तावर आपण सर्वजण भेटतोय. बँकेबद्दल सांगायचं तर आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा निर्मिती 82ला झाली आणि 84 पासून हा बँकेचा कारभार आणि 87चं पहिलं बोर्ड आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, बाबासाहेब पाटील साहेब आणि सगळी लोक, सगळी मंडळी अनेक कालावधीपासून हे सगळे पाहत आहेत. आणि त्यावेळेस आपल्याकडं जवळपास आमचा जर आराखडा बघितला की 122 शाखा आमच्याकडे आहेत. ग्रामीण भागामध्ये 91 शाखा जिल्ह्याभरामध्ये, शहरी भागामध्ये 31, म्हणजे अलीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल, नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे तसं तर ग्रामीण भागच होता, तो कालांतरामध्ये शहरी भागात रूपांतर झाला. बँकेचं एकूण सभासद संख्या, सभासदापैकी आपल्याकडं 1193 संस्था आपल्याला सभासद आहेत. प्राथमिक शेती पतसंस्था 586 असतील, साखर कारखाने 11 आहेत, सूतगिरण्या 2 आहेत, पगारदार नागरी पतसंस्था ह्या 238 आहेत, मजूर संस्था ह्या 202, इतर संस्था 194. असा हा सगळा आमचा व्यवसायाचा भाग झाला. आणि गेल्या मागच्या काळामध्ये जर 85 पासून जो आम्ही काय आराखडा इथं आपल्या समोर मांडू पाहतोय की 85च्या मार्चमध्ये आमच्या बँकेचं भागभांडवल हे फक्त 1,41,00,000 जे पहिल्या संचालक मंडळाला मिळालं. ते कालांतरामध्ये आपल्या साहेबांच्या नियोजनामध्ये किंवा काम करत असताना 95ला त्याच्यामध्ये वृद्धी झाली, ते 10 कोटीपर्यंत पोहोचलं. 2005 मध्ये हे 31 कोटीपर्यंत पोहोचलं. 2015 मध्ये हे 68 कोटीपर्यंत पोहोचलं. मार्च 21ला ह्या संचालक मंडळाने कारभार सांभाळण्याच्या पहिलं ते 115 कोटी होतं. आणि मला सांगताना आपल्याला अभिमानी वाटतो, आनंदही होतो की ह्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये, कार्यकाळामध्ये गेली 3 वर्ष आम्ही जो कारभार पाहतोय की आज मार्च 25वर आमची भाग भांडवल हे 184 कोटीवर पोहोचलेलं आहे. हे आकडे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की सहकार क्षेत्रामध्ये ह्या स्पर्धेमध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस सत्ता कुणाची, सरकार कुणाचं याच्या पलीकडे जाऊन चांगल्या संस्था जे काम करत आहेत, शेतकऱ्याला दृष्टिकोन समजून ज्या सहकार संस्था काम करत आहेत त्याच्यामध्ये प्रगती आणि वृद्धी वर्षानुवर्षामध्ये होत आलेली आहे. आणि त्याच पद्धतीने जर 85 मध्ये आमचा टर्नओव्हर ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर आपण पाहिला असता तर तो फक्त 30 कोटीचा व्यवसाय ही जिल्हा मध्यवर्ती बँक करत होती. आणि मार्च 21 पर्यंत आदरणीय साहेबांनी या संचालक बोर्डाने आमच्या पूर्वीच्या ते उलाढाल आणि टर्नओव्हर 5,500 कोटीच्या जवळपास नेऊन ठेवलं होतं. आणि माझ्या पहिल्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं एखादी जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या समोरचं विजन डॉक्युमेंट घेऊन येते तर आम्हाला अपेक्षा आहे की ह्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये आम्ही 10,000 कोटीचा टर्नओव्हरचा
टप्पा आम्हाला गाठायचा होता. तर सांगताना मला अभिमान वाटतो की मार्च 25 वर आमचा आजचा वार्षिक टर्नओव्हर हा 8,139 कोटीपर्यंत आम्ही पोहोचलेले आहोत. त्यामुळे आमच्या ध्येयापासून, आमच्या लक्ष्यापासून आम्ही आता थोडेसेच दूर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले अजून योजना आणि निर्णय घेऊन आम्ही तोही लक्ष्य पार करण्याचा आमचा मानस आहे. ढोबळ नफा ही बँक व्यवस्था नफ्यात चालते, बँक टॅक्स पेइंग आहे. तर ह्याचा जर आराखडा जर आपण पाहिला तर मार्च 85 मध्ये पहिला संचालक बोर्डाचा होता त्यावेळेचा ढोबळ नफा आमचा केवळ 26 लाख रुपयाचा होता, जो मार्च 21 वर ह्या संचालक बोर्ड येण्याच्या पूर्वी तो वाढत वाढत 26 कोटी 63 लाखापर्यंत पोहोचला. आज मार्च 25 अखेर आमचा ढोबळ नफा 113 कोटी 87 लाखवर आहे. आणि सांगताना मला अभिमान यासाठी वाटतो की गेली 3 वर्ष ह्या संचालक बोर्डाने कारभार सांभाळल्यापासून सतत 100 कोटीचा आकडा ढोबळ नफ्याचा आम्ही पार केलेला आहे. म्हणजे कन्सिस्टंटली आम्ही 100 कोटी हा नफा आमचा इथं बँकेच्या माध्यमातून इथं दिलेला आहे. आता कुठेही हे सगळं करत असताना आपण कुणाशी स्पर्धेत आहोत, दुसऱ्याचं बघितल्याशिवाय आपण कुठे पोहोचलोय किंवा ज्यांच्याकडे बघून आम्ही काम करतो, जे आमच्या पुढच्या शिखर बँक असतील, मग आमची शिखर बँक असेल, मग महाराष्ट्रातल्या नामजलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या बँका असतील जे आमच्यापेक्षा चांगला व्यवसाय करतात, आमच्यापेक्षा मोठ्या बँका आहेत, आमच्यापेक्षा चांगला नफा आहे, तर त्याच्यामध्ये आमचा टर्नओव्हर किंवा बिझनेसची साईज, आपण मराठवाड्यात आहोत, जिल्हा छोटा आहे, त्याच्यामुळं बाकीचे आयुध आपल्याकडे नसल्यामुळं जरी आमचा टर्नओव्हर हा 8,000 कोटीचा आहे, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणलं तर तो 18,000 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 15,000 कोटीचा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 19,000चा आहे. पुणा मध्यवर्ती बँकेचा 26,800चा आहे. त्यामुळे हे त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या बँका काम करतात, त्यांचं क्षेत्र मोठं आहे, त्यांच्याकडे समृद्धी आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे त्यांचा टर्नओव्हर जास्त आहे. पण आता ह्याच्यामध्ये जर तुलना करायची झाली तर ढोबळ नफ्याची जर टक्केवारी आपण बघितली, ढोबळ नफ्याची टक्केवारी जर आपण टर्नओव्हरची त्याची जुळवाजुळी केली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या ढोबळ नफ्याच्या टक्केवारीवर जो ढोबळ नफा आहे तो 1.38% आहे, 1.16% आहे आणि 1.1% आहे. त्याच तुलनेमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 8,000 कोटीच्या टर्नओव्हरवर जो 113 कोटी आम्ही ढोबळ नफा दाखवलाय त्या टक्केवारीमध्ये आम्ही 1.40 आहोत. त्यामुळे परफॉर्मन्स, स्ट्राईक रेट म्हणा, रन रेट म्हणा, ऍव्हरेज म्हणा, परफॉर्मन्स बघत असताना फक्त टर्नओव्हरची बँक फार मोठी आहे, तर एफिशियन्सीमध्ये, नफ्यामध्ये आणि ह्या नफ्याचा फायदा आम्ही आमच्या सभासदांना परतावा चांगला देऊ शकतो, आमच्या कर्मचाऱ्यांना पगार चांगली देऊ शकतो, आमच्या लोकांना अजून अधिक चांगल्या सुविधा, आणि हे सगळं काही होत असताना एक मुख्य मला आपल्याला नमूद करायचं की फक्त लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी एकमेव बँक आहे की ज्यांनी 3 ते 5 लाखापर्यंत जे बिनव्याजी कर्जाचं धोरण आपलं होतं ते आताही ते कायम आहे. गेली 3 वर्ष आम्ही या धोरणावर काम करत आहोत आणि आजच्या ह्या वर्षातला जो वरचा 3 ते 5 लाख रुपये सभासदांचा आकडा माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये आम्ही शासनाच्या जवळपास आमचे 84,283 सभासद हे पात्र सभासद आहेत जे 3 ते 5 लाखाच्या योजनेमध्ये समावेश होतात किंवा त्यांचं ते केवायसी मध्ये बसतात आणि त्यांच्याकडून जो व्याज येणार होता 3 ते 5 लाखापर्यंत जो बँकेचा व्याज त्यांच्याकडून न आकारता बँकेने स्वतःच्या निधीमधून जवळपास 12 कोटी 16 लक्ष रुपये हे बँकेच्या स्वतःच्या उत्पन्नातून त्यांचा व्याज परतावा बँकेने स्वीकारलेला आहे. जर हा 12 कोटीचा आकडा मी माझ्या ढोबळ नफ्यात जोडू शकत होतो कारण की त्याच्या व्याज रकमाची रक्कम मी शेतकऱ्याकडून वसूल करत होतो, पण बँकेचं जी बांधिलकी आहे शेतकरी बांधवांना अजून आपल्याला चांगल्या योजना देता येतील तर आमचा जरी नफा, आमचा जरी कॉस्ट वाढला तर याचा लाभ थेट जवळपास 80,000 सभासदांना बँकेच्या माध्यमातून पोहोचला आहे. त्यांच्या खात्यावरचं व्याज त्या याच्या रकमेवर आकारलं गेलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक देशात कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग होते आणि सगळ्या बँकांना ऍग्री सेक्टरमध्ये काम करता की त्यांना एक टार्गेट दिलं जातं की तुम्ही तुमच्या व्यवसायाप्रमाणे ह्या कृषी गोष्टींसाठी तुमच्याकडे कर्ज परतावा किंवा कर्ज वितरण एवढ्या कोटीचं असलं पाहिजे. आम्हाला जे टार्गेट मिळालं होतं जिल्ह्याकडून किंवा सरकारकडून ते 1000 कोटीचं टार्गेट मिळालं होतं. पण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पीक कर्जासाठी 1000 कोटीचं टार्गेटवर लक्ष न ठेवता
1500 कोटीचं वितरण केलेलं आहे. म्हणजे आम्हाला मिळालेल्या टार्गेटपेक्षा 151% पूर्तता त्या टार्गेटची केलेली आहे. आणि म्हणून त्या जिल्ह्याची जी सरासरी आकडेवारी निघते, जी अर्थ खात्याला दिली जाते, आम्ही तो जागाचा भार उचलतोय, पीक कर्जामध्ये आम्ही अग्रेसर आहोत, म्हणून त्या जिल्ह्याच्या टक्केवारीमध्ये कुठेतरी लातूर जिल्ह्याचं नाव आणि अर्थ विभागाकडे ते जातं. परत आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष मला वेधायचंय की मागच्या 5 वर्षामध्ये अनेक सरकारं महाराष्ट्राने पाहिली. महाविकास आघाडी सरकार असताना जे महाविकास आघाडी सरकारने प्रोत्साहनपर योजना जी जाहीर केली होती, त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपण ज्या वास्तूमध्ये आज बसलो इथेच महिना दीड महिने सगळ्या जिल्ह्यातले अधिकारी बोलून इथं एक वॉर फुटिंगवर, आणि शासनाने जे आम्हाला सांगितलं होतं तुम्ही सगळ्याची केवायसी करून ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे 3 वर्षाचा त्यांचा लेखाजोखा पाठवला पाहिजे. सगळे खातेदार, एक ना एक खातेदार तुमचा जो असेल ज्यांनी वेळेवर परतफेड केली असेल त्याची माहिती आमच्याकडे गेली पाहिजे. एकही हप्ता त्याचा चुकला नसावा, एकही वर्षामध्ये त्याकडं अडचण नसावी. ही सगळी माहिती जेव्हा आम्ही शासनाकडे पोहोचवली तर त्या वर्षीच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ जवळपास 393 कोटीचा लाभ हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आमच्या शेतकऱ्यापर्यंत, सभासदापर्यंत पोहोचवू शकलो. त्याच्यामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, सगळ्या विभाग प्रमुखांनी दिवस रात्र काम करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र शासनाला जी माहिती पुरवली. त्याच्यानंतर जी कर्ज वाटप किंवा जो झाला किंवा ती प्रोत्साहन निधी अलीकडच्या काळामध्ये मिळाली, पण ती सगळी मेहनत आमच्या अधिकाऱ्यांनी, आमच्या शेतकरी बांधवांनी जी अनेक वर्ष त्या जिल्ह्याला जे एक वळण लागलेलं आहे की पीक कर्जाला बुडवायचं नाही, पीक कर्ज नियमित भरायचं, आणि ते भरलेल्या याच्या चांगल्या प्रोत्साहनच्या गोष्टी जेव्हा त्यांना मिळाल्या त्या पद्धतीने तो लाभ आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आला. अलीकडच्या वर्षामध्ये मार्च अखेर आमची वसुली, गेल्या वर्षी आमची वसुली 90च्या पुढे होती. अलीकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक घोषणा त्यावेळेस करण्यात आल्या. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम होता की संभ्रम निर्माण झाल्यामुळे कर्जमाफी होणार आहे किंवा नाही. त्याच्यामध्ये आमची मार्च वर्षीची वसुलीची टक्केवारी तरी थोडी कमी पडली होती. त्याला गोविंदपूरकर साहेबांनी मलाच सांगितलं की तुलनात्मक आमच्यापेक्षा ज्या मोठ्या बँका आहेत त्यांच्या वसुलीचे जे काही आकडे आमच्या समोर येतात तर त्यांच्या टीमची, जेव्हा आमची टीम संलग्न बोलत होती की कुणाचे 50 आहेत, कुणाचे 31 आहेत, कुणाचे 41 आहेत, कुणाचे 44 आहेत, आम्ही एकमेकांची विचाराची देवाणघेवाण करतो. ही अडचण सगळीकडे झालेली होती. पण तरीही लातूरमध्ये जी शिस्त आहे, तरी आपल्या शेतकरी सभासदांनी, सोसायटीच्या सगळ्या आपल्या तिथल्या चेअरमननी चांगल्या पद्धतीची आखणी, आमचे गट विकास अधिकारी असतील, आमचे रिकव्हरी ऑफिसर असतील, सगळ्यांनी सर्वांना बरोबर घेऊन ती टक्केवारी वसुलीची 89% आम्ही पार केली. आणि जून पर्यंत जे कोणी 100% वसुलीमध्ये पात्र होतील त्यांनाही आम्ही प्रोत्साहित करतोय. त्याच्यामध्येही सरकारचा नियम आहे की सरकारची कर्जमाफी किंवा व्याज परतावा हा जो सरकारच्या वतीने येणार असतो तो शेतकऱ्यांनी आपलं पीक कर्ज 365 दिवसामध्ये ते परत केलं पाहिजे. म्हणजे 365 दिवसाच्या पुढे आता 89% लोकांनी दिलेत, म्हणजे उरलेले 11% लोक असतील त्याला ते 365 दिवसाच्या पुढे गेलेले आहेत. त्याच्यावर नियम असा आहे की त्यांच्याकडून व्याज आकारणी करत असताना 11% व्याज आकारणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा हा अमृत महोत्सव असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतलाय की त्याच्यामध्ये देखील जे 6% सरकारला जी परतावा आपल्याला द्यायचा असतो तो 6% आम्ही वसुली जून पर्यंत घेणार आहोत. आणि वरचे 5% जो त्यांच्यावर जो व्याज आकारण्याची गरज होती ते आम्ही निःशुल्क तो व्याज जिल्हा मध्यवर्ती बँक आकारणार नाही. तोही त्याच्यावरचं काही आमच्यावर काही असेल तर तो खर्च जिल्हा मध्यवर्ती बँक स्वतःच्या निधीमधून तो त्या व्याजावर पूर्तता करेल. शासनाचे जे काही नियम आमच्याकडे आहेत त्याच्या पद्धतीने जे आम्हाला कलेक्ट करावं लागेल तेवढंच आम्ही शेतकऱ्यांचा सभासदाकडून घेतोय. आपल्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन करतोय की आपण आता जून पर्यंत जे आपला हंगाम किंवा पेरणीचा हंगाम सुरू होतो त्याच्या आत आपण ही व्यवस्था जर केली त्याच्यामध्ये अजून आपली रिकव्हरी पुढे जाईल. आणि जून पर्यंतही आपल्या बँकेची रिकव्हरी 96, 95, 97% पर्यंत पोहोचायचा आमचा मानस आहे. त्याच्यामधली वरची जी आपल्यावर होणारा खर्च आहे ऍडिशनल 5%चा तो आपल्याला होणार नाही. आम्ही आमच्या माध्यमातून तरी सगळ्या सभासदांना ते कळवलंय, चेअरमनला कळवलंय, पण आपल्या माध्यमातून देखील हे जनतेपर्यंत जर आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे कारभार आहे ते जर आपण पोहोचवलं तर त्याच्यामध्ये आम्हालाही आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. वेगळ्या अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये आकारतो. शिक्षणावर आमची योजना आहे. शिक्षणासाठी आपली जिल्हा मध्यवर्ती बँक एकमेव बँक आहे. एक मीटिंगचा उल्लेख गोविंदपूरकर तात्याने जी अटेंड केली होती तेव्हा
केंद्रीय राज्यमंत्री कराड साहेब त्या बैठकीला आले होते. संभाजीनगरला ती बैठक झाली होती आणि सगळ्या बँकर्सला त्यांनी तिथं बोलवलं होतं. नॅशनल बँकर्स आहेत, प्रायव्हेट बँकर्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण कर्ज कोणती बँक देते. हा सिंपल प्रश्न तरी सगळ्या चेअरमन एमडी तिथे जे आले होते त्यांना विचारला. त्याच्यामध्ये फक्त एकच हात वर गेला, तो गोविंदपूर काकांचा होता. कारण की आपली एकमेव अशी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर शिक्षणाचं कर्ज त्यांच्या मुलांना देतं. आणि त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने अलीकडच्या काळामध्ये ह्या संचालक बोर्डाने आमच्या सगळ्या मान्यवरांनी असा निर्णय घेतला की इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून जे काही डिग्री कोर्सेस असतील, कारण आपल्याला आता माहिती आहे की व्यवसाय आणि अनेक एज्युकेशन ऑप्शन लोकांना उपलब्ध झालेले आहेत, अनेक कोर्सेस डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनसाठी जे कुठले कोर्स असतील त्या सर्व कोर्सेसला बँकेने फायनान्स करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून जवळपास आम्ही संचालक बोर्ड येण्याच्या पूर्वीपर्यंत आमच्या बँकेनं जवळपास 6,91,00,000 एवढंच कर्ज शिक्षणाच्या साठी वितरित केलं होतं. आम्ही आल्यापासून ह्या 3 वर्षामध्ये आणि कोर्सेसची लिमिट वाढवल्यामुळं, ती सवलत केल्यामुळं, पॉलिसी चांगली आणल्यामुळं जवळपास 13 कोटीचा वाटप ह्या 3-4 वर्षामध्ये आम्हाला शिक्षणाच्या साठी करता आला. आणि त्या माध्यमातून आज जवळपास आमचे 123 सभासदांना तो कर्जाचा लाभ झाला. त्याच्यापैकी 32 पाल्य हे आता परदेशात शिक्षण घेत आहेत. आपल्या भागामध्ये रोजगार निर्मितीवर अनेक चर्चा झाल्या, अनेक संशोधन होतात, पण रोजगार निर्मितीवर ठोस कुठलं पाऊल अलीकडच्या काळामध्ये आपल्याला उचलताना दिसलं नाही. नवीन उद्योग आपल्या भागामध्ये काही जास्त प्रमाणात येऊ शकले नाहीत. पाण्याची अडचण असेल किंवा भौगोलिक अडचण असेल, शासनाच्या अनेक योजना आपण कानावर पडल्या पण ते प्रत्यक्षात आपल्याला येताना दिसल्या नाहीत. मग आपल्या सहकार क्षेत्रामध्ये आपल्या माध्यमातून आपण काय करू शकतो, हा जेव्हा विचार मांजरा परिवाराच्या प्रमुखांसमोर जेव्हा आला, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी असा निर्णय घेतला की ऊस कारखानदारीमध्ये आता लेबरची कमतरता महसूस होते. ऊस तोडणी हा एक मोठा संकट आपल्या भागावर झालेला आहे. त्याच्यामुळं हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मेकॅनाइज्ड हार्वेस्टिंगला जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे प्रयोग म्हणून जेव्हा आम्ही हा हाती घेतला, तर 2 वर्षाखाली आम्ही जेव्हा हा प्रयोग घेतला आपल्या सर्वांच्या साक्षीनं, त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मांजरा परिवाराच्या सहकाराने चालणारे कारखाने यांनी एका दिवशी हंगर हार्वेस्टरचा वाटप त्यावेळेस केला. त्याच्यातून जवळपास एका हार्वेस्टरच्या मागे 30 ते 40 लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळतोय, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जर 100 हार्वेस्टरचं वितरण झालं असेल तर जवळपास जिल्ह्यामध्ये नैसर्गिकरित्या भूमिपुत्रांनाच 4,000 लोकांना इथं रोजगार मिळालेला आहे. हे देखील आपल्या समोर इथं नमूद करावं असं मला वाटतं. एक ऊस तोडणी यंत्रण ज्यांच्याकडे सभासदांनी घेतला असेल तर त्याची किंमत व्यवसाय किंवा किंमत सरासरी 1.25 कोटीची आहे. आणि 1.25 कोटीचं यंत्र ज्यांनी घेतलेलं आहे त्याला वार्षिक त्याचं उत्पन्न किंवा त्याचा व्यवसाय टर्नओव्हर हा जवळपास 70 लाख ते 1 कोटीपर्यंत बिलिंग त्याचं कारखान्यातून होतं. त्याच्यातून तो व्याज परतावा करतो, त्याच्यातून त्याचा पगारीचा खर्च जातो. आणि जवळपास हे दोन्ही केल्यानंतर 45 ते 50 लाख त्याचा ऑपरेटिंग खर्च आणि व्याजाचा खर्च परतावा दिल्यानंतर 10 ते 20 लाखाची कमाई किमान सरासरी त्याची एका मशीन मागे होऊ शकते. त्याच्यामध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की एक गोरगरीब भागातला शेतकरी आज 20-25 लाखाचं पॅकेज घेऊन तो स्वतःचा धंदा व्यवसाय करतोय, जोडधंदा त्याचा उभा झालेला आहे. ह्यालाही येणाऱ्या काळामध्ये याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री या आता झालेल्या VSIच्या बैठकीत देखील त्यांनी घेतलं की मांजरा परिवाराच्या कारखान्यांना हे जर जमत असेल तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या कारखान्यांना हे का जमत नाही याच्यावर देखील विचार झाला पाहिजे. मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की हार्वेस्टर हे यंत्र फार महाग असतं, त्याच्या मागे लागणारा जो काही खटाटोप असेल की महाराष्ट्र राज्य शासनाने स्वतःच्याकडून काहीतरी याच्यामध्ये सबसिडीची योजना आणली, अजून शेतकऱ्यांच्या मुलाला हाताला काम मिळण्यासाठी फायदा होईल. जिल्हा मध्यवर्ती बँक आता त्याला फायनान्स करतच आहेत. अजून शासनाच्या माध्यमातून ह्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल जे चांगले रोजगार किंवा जोडधंदा याच्यामध्ये उभा राहू शकेल. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून रेशीम उद्योगावर एक विशेष लक्ष त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे. आणि रेशीम उद्योग हा आपल्या जिल्ह्यामध्ये वाढावा, तो चांगला व्हावा, त्यासाठी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने रेशीम उद्योगासाठी जी परत एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनव्याजी कर्ज हा जवळपास 3.25 लाखापर्यंत आपण बिनव्याजी कर्ज वाटप करतोय. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे रेशीम उद्योगासाठी आम्ही जवळपास आतापर्यंत 150 सभासदांना एकूण 2,71,00,000 कर्ज वाटप केलेलं आहे. हे बिनव्याजी कर्ज त्यांना गेलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणी टोती लागवडीसाठी घेतलेलं आहे, कुणी चॉकी सेंटर करतंय, कुणी अंडी पूजन करतंय.
आणि आमचा मानस आहे त्याच्यामध्ये नवीन रोजगार निर्मिती. आणि आकाश जाधव म्हणून आमच्या गाडवळचे एक सदस्य आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय केलाय. ते नोकरी पुण्यामध्ये करत होते आणि आज ते महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये त्यांची कमाई होते आहे. त्याच्यामधून असे अजून तरुण उद्योजक आपल्याला तयार करायचे, त्याच्यामध्ये ह्या विषयावर ते लक्ष देऊ शकतील. अनेक योजना आमच्या पगारदार वैयक्तिक कर्ज योजनेसाठी आम्ही आता SBI असेल, HDFC असतील, त्यांच्या तुलनेमध्ये जवळपास एक मॅक्सिमम चेक आम्ही एका आमच्या पगारदार कर्मचाऱ्याला देऊ शकलो. 50 लाखाचा चेक आम्ही कर्जाचा त्यांना देऊ शकलो की आम्ही आता नॅशनलाइज बँकेच्या तुलनेमध्ये त्याच स्केलनं त्याच व्याजदरानं त्यांना आता त्या सगळ्या स्कीम्स आपण तिथं पोहोचवतोय. त्यामुळे कुठेही तुलना जर आपण केली तर बेस्ट पॉलिसी ज्या बँकेच्या असतील, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपल्या संचालक मंडळाचा हे धोरण आहे. जे जे चांगलं आपल्याला दुसऱ्या बँकेकडून शिकायला मिळेल त्या सगळ्या योजना, त्या सगळ्या सुविधा, पॉलिसी घेऊन आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत आमचा पोहोचण्याचा उद्देश आहे. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून जवळपास आमच्याकडे बँकेकडे एकत्र संलग्न 16,000 बचत गट लातूरमध्ये आहेत. त्यातले जास्तीत जास्त बचत गट आता बहुतेक महानगरपालिकेकडे 6 ते 7,000 बचत गट आमच्याशी लिंक्ड आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांचा व्यवसाय बघता, त्यांचा व्यवहार बघता, त्याच्यामध्ये ज्या पहिला आम्हाला त्रुट्या होत्या की आमची बँक फक्त 1 ते 3 लाखापर्यंतच त्यांना पहिला हप्ता किंवा पहिला कर्ज द्यायची, त्याच्यामध्ये आता वाढ करून आम्ही 3 ते 5 लाखापर्यंत गेलोय. काही स्पेशल प्रोजेक्ट्स आम्ही ह्यावेळेस बँकेच्या वतीनं आम्ही हाती घेतलेले आहेत की ज्या बचत गटांना काही जादाची सवलत लागते, कारण 2-5 लाखामध्ये एखादा प्रोजेक्ट उभा राहत नाही. त्याच्यामुळे बँकेने विशेष भाव म्हणून काही लोकांना पायलट तत्वावर ज्यांना थोडा मोठा प्रोजेक्ट लावायचा असेल तेही बँकेनं इंटरनल रिस्क असेसमेंट करून त्यांना देखील प्रोत्साहन दिलेलं आहे. आज ताग्यात आमच्या बँकेच्या वतीनं जवळपास 75 कोटीचं वाटप बचत गटांना, महिलांच्या बचत गटांना झालेलं आहे. आमचा उद्दिष्ट आहे येणाऱ्या संचालक बोर्डाच्या कालावधीमध्ये किमान 100 ते 125 कोटीचं वाटप बचत गटांच्या माध्यमातून व्हावं, त्यांना अल्पशा दराच्या व्याजदरावर मिळावं. सरकारकडे माझी परत आपल्या माध्यमातून हीच विनंती राहील की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एक व्याज परतावा योजना सरकारने आणलेली आहे, तर त्याच पद्धतीनं बचत गटांच्या महिलांसाठी, कारण का सावकारी शेकडा हा फार बाजारात महाग जातो, तर सरकारच्या वतीने जे चांगले बचत गट आहेत किंवा प्रोत्साहन करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून व्याज परतावा योजना जर आपण बचत गटांसाठी काही तिथं आखू शकलो तर आपल्या माध्यमातून मला सरकारला ही विनंती करायची की ज्या पद्धतीनं पीक कर्जामध्ये आपण बघतोय, काही पद्धतीनं व्याजाची सबसिडी बाकी यंत्रणा सरकार द्यायला तयार आहे, शेती अवजारांवर द्यायला तयार आहे, तर बचत गटांना देखील सक्षमीकरण करण्यासाठी व्याज परतावा सवलत योजना जर त्याच्यामध्ये काही आपण आणली तर अजून अधिक चांगलं काम आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी होईल अशी आमच्या संचालक बोर्डाची अपेक्षा. बँकेबद्दल विशेष सांगायचं आहे तर अलीकडच्या काळामध्ये आमच्या सर्वच ग्राहकांनी सगळ्या ज्या सुविधा नॅशनलाइज बँकेच्या बँक मोबाईल बँकिंगवर आपली बँक आता उतरलेली आहे. आम्ही जेव्हा चार्ज घेतला तेव्हा आम्ही डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग हे विषय आमच्यासाठीही नवीन होते, पण देशामध्ये प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यामुळं सगळे ग्राहक ग्रामीण भागात जरी असतील सगळ्याला मोबाईलची व्यवस्था उपलब्ध होती. त्यामुळे ATM ला जाण्यापेक्षा, बँकेला येण्यापेक्षा आपल्या मोबाईलमधूनच जास्तीत जास्त व्यवहार जर झाले तर ती सुस्पष्टता त्याच्यामध्ये आली पाहिजे. ते देखील आम्ही केलंय. TCSच्या कंपनीसोबत आमचे करार झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग असेल, बँकिंग ऍप आमचं आता चालू आहे, UPI असेल, टॅप अँड गो, ATM कार्ड, मिस कॉल अलर्ट्स, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या सुविधा आज त्या लाईव्ह झालेल्या आहेत. आणि आमचा DCC बँकेचा खातेदार आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून स्मार्ट बँकिंग मध्ये तो उतरलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं सध्याचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून डिजिटल बँकिंगला आम्हाला अजून मजबूत करायचंय. त्याच्यामध्ये सेंट्रलाइज KYC असेल, आता व्हिडिओ KYC देखील होते. आता पॅन कार्ड वगैरे जर आपण बघितलं तर आपल्याकडे एक लिंक येतं, त्या व्हिडिओवर आपण आपल्या घरच्या फोनवरूनच हे सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या देखील सुविधा आमच्या बँकेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकापर्यंत जाव्यात की प्रत्येक वेळेस बँकेला येणं जाणं असेल, रिमोट लोकेशनला असतील, वयोवृद्ध लोक असतील, आमची मोबाईल बँक जे आम्ही ब्रांच ऑन व्हील म्हणून चालवतो, जे आमचे पगारदार लोक आहेत ज्यांना अनुदानाचा पगार मिळत असतो त्यांना गावामध्ये बँकच्या माध्यमातूनच ती सेवा पुरवली जाते. त्याच्यामध्ये बँकेच्या प्रत्येक व्हॅनच्या मागे प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयाचा खर्च बँक सोसते आणि ही सुविधा फुकट आपल्या ग्राहकापर्यंत त्यांच्या गावामध्ये जाऊन ही सेवा दिली पाहिजे. तुम्ही पासबुक असेल, तुमचं
अनुदान असेल, तुमचा पगार असेल, तुम्हाला बँकेमध्ये कुठली माहिती हवी असेल, ही सगळी ती ब्रांच ऑन व्हीलच्या माध्यमातून माहिती गावामध्ये आम्ही एक सर्किट लावून दिलेलं आहे. जवळपास आमचा मानाचं की प्रत्येक तालुक्याला ती एक गाडी असते की त्या रूट प्रमाणे जिथं आमचे ब्रांचेस नाही आहेत, मुख्य शाखा नाही आहेत, त्या मोठ्या गावांमध्ये बाजाराच्या दिवशी ग्राहकांना सेवा होईल ह्या पद्धतीनं आम्ही सेवा देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं आम्हाला काम करायचंय. आणि फक्त एक परफॉर्मन्सचा जर आराखडा आपण बघितला की गेल्या 3 वर्षामध्ये संचालक बोर्ड आल्यापासून आमच्या ठेवीमध्ये जवळपास 50% वाढ झालेली आहे. आमचा ढोबळ नफा हा पहिल्यापासून आतामध्ये 350% वाढ झालेली आहे. आणि आमच्या निव्वळ नफ्यामध्ये 650% ही वाढ झालेली आहे. म्हणजे मी आपल्याला पहिलं सांगितलं की 9-10 कोटीचा निव्वळ नफा आता तो 73 कोटीपर्यंत पोहोचला आहे. त्याच्यामुळं ही वाढ ही अनैसर्गिक नाहीये, ही नियोजनानं घेतलेल्या निर्णय नीटपणे पारदर्शकपणे अंमलबजावणी करून ह्या बँकेची वाटचाल पुढे चालू आहे. आज ही सर्व माहिती आपल्या माध्यमातून आमच्या सभासद बांधवांपर्यंत आपण पोहोचवताल. आपल्या बँकेच्या वतीनं आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद प्रश्नांसाठी खुली. माईक देता का? तिथं ऐकू येणार नाही, त्यांना माईक द्या. शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती करण्यासाठी सगळ्या बँका म्हणतात की बाबा सगळे पैसे भरा आणि उद्या उद्या, आणि शेतकऱ्यांकडे ते तेवढी रक्कम राहत नाही. आणि मग ती सगळे पैसे भरण्यासाठी 1 दिवसासाठी कोणीतरी तो गणिता माणूस घ्यायचं आणि त्या रकमेप्रमाणे 1000-2000 दिवसासाठी घ्यायचे आणि सगळे पैसे भरायचे पुन्हा उचलायचे. याच्यासाठी आपल्याला काही याच्यामध्ये काही गोष्टी किंवा ह्याच्याकडे लक्ष देईल का? दुसरे काय अर्थच नाही. आपण 3 ते 5 कोटी हे बिनवाची कर्ज 5 लाख 3 ते 5 लाख 3 ते 5 लाख बिनवाची कर्ज, परंतु पूर्ण व्याज हे माफ होतच नाही, विमर्श होते आणि तसंच व्याज जाते. याबाबत आपण थोडीशी चौकशी करावं असं मला वाटतं. हा प्रश्न आहे का सूचना आहे? सूचना असेल तर मी नोंद घेतलेली आहे. हा सूचना आहे, बरं, नोंद घेतलेली आहे. आपल्या मुलीच्या ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सॉरी रिपीट करा. हा, आपल्या मुलीच्या महिलांची संख्या मोठ्या संख्येनं आहे, परंतु काम केलं जातं आपला प्रश्न काय? महिलांची संख्या जास्त याच्यावर आक्षेप आहे का? महिला नाही, आम्ही त्यांना योग्य ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून चुका कमी होईल, ग्राहकांना कमीत कमी त्रास होईल ह्याची व्यवस्था करू. तर महिलांना आपल्याला समर्थनाने सपोर्ट करावाच लागेल. माझी इच्छा होती त्याच्यावर सांगितलं की प्रवाह पूर्ण होईल जिल्हा बघा घेऊन जोडी लोक सर्व नमुने भेटले आणि त्याचं सुशोभीकरण केलं जाईल. सुंदर लातूर शहरामध्ये जिल्हा बँकेच्या केलेली पाणी सुरू आहे. त्या ठिकाणी माणसांना पाणी येत नाही, ती व्यवस्था चांगली केली तर तिथं आमच्या हेड ऑफिसच्या बाहेर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लातूरमध्ये सध्या बसवेश्वर चौकाची घोषणा आदरणीय साहेबांनी आज केलेली आहे.
मागच्या काही कालावधीमध्ये आपल्याला माहित असेल की महानगरपालिका प्रत्येक चौकाचं एखादं ते टेंडर असतं किंवा कुणाला तरी ते मेंटेनन्सला दिलं गेलं असतं. राजीव गांधी चौक हा पहिलाच आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अनेक वर्षापासून मेंटेनन्सला आहे. त्याचंही सुशोभीकरण आम्ही आता हातावर घेतलेलं आहे. अलीकडं गांधी चौकाचा त्यांचा कालावधी ज्या कंपनीला त्यांनी दिला होता तो पूर्ण झाला. आम्ही त्यांच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन ते देखील चौक आता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे सुशोभीकरणासाठी आम्ही घेतलेला आहे. त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. आणि अहिलाबाई होलकर चौक तो देखील चौक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं स्वतःकडे घेतलेला आहे. त्याचंही काम लवकरात लवकर ते सगळं सर्वे झालेला आहे. हे 3 चौक आणि आता बसवेश्वर चौकाची जी काही परवानगी किंवा आम्हाला ते पत्रव्यवहार महानगरपालिकेकडे करावं लागेल ते आम्ही करू. अजून आपल्या ह्याच्यामध्ये कोणता चौक असेल तर तो आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घ्यायला तयार आहे. तुम्ही मागे बोला. एक सेकंड. तुमची सूचना आणि माझी विनंती आमच्या मीडिया विभागाला असेल येणाऱ्या काळामध्ये तुमचा हा संवाद आणि स्नेह वाढावा यासाठी तुम्ही विशेष लक्ष द्या. सीडी रेशो किती आहे? गेल्या वर्षी किती होता? सीडी रेशोचं गणित असं आहे की जेवढा कमी तेवढं चांगलं. त्यामुळे जे कमी झालंय ते आमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालं की नाबार्ड आम्हाला सांगतं की तुमचा सीडी रेशोचा रेंज हा 70 ते 90च्या मध्ये असावा. तर गेल्या वेळेस आम्ही जे वर होतो यावेळेस आम्ही त्या रेंजमध्ये आलो. म्हणजे कधी कधी सगळं चांगलं वर चालतं चांगलं नाही, कधी कधी रिव्हर्स पण बघावं लागतं. सीडी रेशो असा आहे ते उलटा व्हायचा आहे. थँक्यू. हा या शाखेमध्ये नाही त्याच्यावर ऑलरेडी आपल्या माहितीसाठी त्या जागेचा ती बँक चांगल्या जागेमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय झालेला आहे. प्रक्रिया पूर्ण झाली. लवकरात लवकर ते कामही सुरू होईल. त्यामुळे आपल्या सूचना आमच्या देखत आहेत आणि ते लवकर काम करून ती शाखा नवीन वास्तूमध्ये लवकर जाईल, सुसज्ज वास्तूमध्ये. कुठे आहात आपण? ऐकू येतं तर दिसत नाहीये. हा नाही आपल्याकडे काहीतरी माहिती विसंगत आहे. वेबसाईटचा विषय नव्हता तो, त्यामुळे वेबसाईट हॅक झाली नव्हती. आपला जो प्रश्न आहे ना, वेबसाईट हॅक झाली आमच्या आयटी सल्लागारांनी आणि सुरक्षा व्यवस्थेने सांगितलं. वेबसाईटला काही प्रॉब्लेम नाही. ती डायरी प्रक्रिया सुरू आहे. केस वगैरे फाईल केलेले आहेत, एफआयआर झालेला आहे. ती मॅटर कोर्टात आहे, सबज्युडिस आहे. आता न्यायालयाची आपण वाट पाहतोय, निर्णय देतील. compared to other investment sectors, compared to other investment sectors, cooperative banks take out less investments. My question is, what are you doing to increase investment in our bank? Investments as in deposits or investments as in deposit? So just for your information, Latur Jilla Madhyavarti Bank, in comparison to all other cooperative society banks or DCC banks, on our FDs we are giving about 7.5% interest, which is higher than SBI. We are for elderly citizens we are giving 1% more, which goes to about 8.5%. And because nationalized banks and other banks are more aggressive, and DCC banks have to work towards farmers, so our customer base is farmers.
So our concentration is to give them better services, and other commercial banks are moving into commercial services and products for vehicles, mobiles, and all other things. So there we cannot compete with them. So we are trying our level best to increase the deposits in our bank, but nationalized banks do have a inclination of people that they want to keep the deposits on nationalized banks. Today we saw in our BCC sector, many members are supposed in other sectors. Regarding profit, getting See, we are not a bank which works on fatafat profit. We are a bank which works on delivery profit. And we have performed that way. Yes, sir. त्या जिल्ह्यामध्ये आता गेल्या महिन्यातील लढा असे एक वर्कशॉप झालं आपल्या वेगवेगळे होते आणि आपल्या जिल्ह्याची पाण्याची पातळी वाढली पाहिजे आणि तापमान आणि प्रदूषणाची झाली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक गोष्टी इमारती आहेत मोठ्या इमारती लहान इमारती त्याचं खूप मोठं आयोजन झालं पाहिजे असा एक किंवा वाव अशी एक अपेक्षा व्यक्त केली होती तुमच्या स्वतःच्या जिल्हा बँकेच्या शाखा या प्रकारच्या माहिती तयार आहे त्याच्याबरोबर तयार करतात आणि दुसरा आता बरोबर केला जनताला योजनेचे काम सुरू झाले अशा योजनेला त्याच्या ठिकाणचे जिल्हा बँकेची शाखा कर्मचारी काही आपला सहभाग घेणार का असं आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की आम्ही आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या बिल्डिंग्स ग्रीन असाव्यात, आमच्या पर्यावरण पूरक असाव्यात, आमचं लाईटचं कन्झम्पशन सोलारवर जास्तीत जास्त जावं त्याच्यात आम्ही पावलं उचललेलीच आहेत. रेन हार्वेस्टिंग सिस्टम जे असेल आता आमच्या ज्या नवीन शाखा आम्ही बांधतोय किंवा करतोय तिथं नक्कीच त्या होतील आणि ज्या आमच्या जुन्या वास्तू असतील तिथं विशेष लाभ म्हणून काय करता येत असेल ते आमच्या विभागाकडून आम्ही ते करून घेऊ आणि समाजासाठी येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आपल्या चांगल्या सूचना असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ. थँक्यू. त्याच्यामध्ये ऑनलाईन आपल्याला चालू आहे ऑनलाईन परंतु सामान्य नागरिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे एक वस्तुस्थिती आहे. सरकारकडे आम्ही पाठपुरावा करून आम्हाला अलीकडेच ती परवानगी मिळालेली आहे. त्याची प्रक्रिया ही बोर्डाने अप्रुव्हल दिलेलं आहे. नवीन भरतीचा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कारण की ग्रामीण भागामध्ये अजून डिजिटल मोबाईल पोहोचलेला आहे तो नीटपणे वापरणं करणं ती ट्रेनेबिलिटी कर्मचाऱ्यांची पण चालू आहे आणि ग्राहकांची पण. त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे नवीन आता कोर्स आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये ते अपडेटेड असतील, एड्युकेटेड असतील आणि त्या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये एक मोठा बदल जाणवेल. आता इलेक्ट्रॉनिकचे काही बाईट घ्यायचे तर घेऊन टाका आता शेवटी. झालं ना म्हणजे सॅटिस्फाईड असलं तर झालंय उगाच एक्स्ट्रा काही